पिठलं हे चण्याच्या पिठापासून तयार होतं आणि त्याच पिठापासून आज आपण एक नवीन पदार्थ बनवणार आहे। मग चला बनवूया। आधी आपण एक कांदा चांगला धुवून वगैरे करून त्याला चिरून घेऊया बारीक। नंतर 5 ते 6 मिरच्या चांगले बारीक चिरून घेऊया। नंतर एक टोमॅटो घ्या, तो चांगला धुवून वगैरे चिरून घ्या बारीक। मग नंतर थोडी कोथिंबीर घ्या आणि ती बारीक चिरून घ्या। आता आपलं सगळं चिरून झालेलं आहे। नंतर एका टोपात आपण 1 वाटी गहूचं पीठ, 1 वाटी चण्याचं पीठ आणि सगळे चिरलेले व्हेजिटेबल्स आपण त्यात टाकून घेऊया। नंतर त्यात थोडं हळद टाकूया। आपण आपल्या प्रमाणात टाकू शकतो। मी माझ्या प्रमाणात अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच तिखट पावडर, अर्धा चम्मच कांदा लसूण मसाला आणि थोडं मीठ, चवीप्रमाणे मीठ घ्या। हे सगळं टाकून थोडं पाणी टाकून त्याला घट्ट मिक्स करून घ्या। जास्त पातळ झालं नाही पाहिजे, थोडं चांगलं घट्ट मिक्स करून घ्या। ते झालं तयार। नंतर आपण तव्यावरती, तवा गरम झाल्यावर आपण थोडं तेल पसरून घेऊया तव्यावर आणि मग आपण पीठ सोडूया। चांगलं गोल टाका आणि मग नंतर आपण टाकल्यानंतर शेप कसा पण येऊ द्या, ते शेवटी पोटातच जाणार आहे। नंतर आपण थोडं सगळं झाल्यानंतर थोडं तेल टाकून घेऊया, जेणे की ते चांगलं भाजल्यानंतर ते आपोआप असं निघून जाईल। मग नंतर आपण झाल्यानंतर हळूहळू काढून घेऊया आणि नंतर त्याला चांगलं भाजून वगैरे करून त्याला प्लेटीत काढून आपण कशासोबत पण खाऊ शकतो। शेजवान चटणी, सॉस, कसली आपली घरची चटणी असेल त्याच्यासोबत, नाहीतर आपण असं नॉर्मली पण खाऊ शकतो। हा नाश्ता आपण सकाळी करू शकतो। हेल्दी आहे, जास्त तेलकट पण नाही आणि घरचंच आहे। आपण सगळं चांगलं करून घेऊया। मग झाली आपली रेसिपी रेडी। चला खाऊया। जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू। नमस्कार।